ताबा हटवायचा आपल्याला फक्त. आपला तो मागचा विषय होता पीएससी साठी झिंगेच्या जागेचा. 7-12 मधलं अतिक्रमण काढण्याबाबत पीएमआरडी कळवलेलं आपल्याला. मी तुम्हाला पत्र दिलं. तुम्हाला ते अतिक्रमण काढता येईल का 7-12 मध्ये? काय नाही येणार काढता? बरं, मला एक काम करायचं, तसं ते तुम्हाला द्या, मी पीएमआरडी ला कळवून टाकतो. कधी देणार विचारा. आज देऊन टाका मॅडम. आज संध्याकाळी दुपारपर्यंत मला पोहोचले पहा. मी आले की तुम्हाला कॉपी पाठवतो. सर मी काय म्हणतो, माझ्या प्रश्न उत्तर नाही मिळलं. ते जे जागा आहे, ते जे बांधकाम आहे, ते लिगली आहे का अनलिगली आहे? इलिगल आहे किंवा लीगल आहे किंवा इलिगल आहे, पीएमआरडी क्षेत्रामध्ये बघण्याचा अधिकार पीएमआरडी. तुमच्या दृष्टीने काय वाटतं? तुम्ही जे कागदपत्र तुमच्याकडे आलेले त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय की हे लिगली आहे का अनलिगली आहे? ते बांधकाम लिगली आहे किंवा अनलिगली आहे याच्याविषयीची चौकशी तिथे झालेली नाही. तुम्ही उत्तर चुकीचं देताय. आल्टा पालट जी झालेली आहे त्याविषयी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, हे अनधिकृत असेल तर पीएमआरडीचा अधिकार आहे. तुम्ही त्याला तुम्हाला माहित नाही घेतलं काय? तुम्ही नाही का, मी त्या मॅडमला हे पत्र देतो, तुम्ही त्या मॅडमला जाऊन विचारा. नाही तुम्ही फुटबॉल करू नका सर. नाही अजिबात नाही. मी सरळ कारण मॅडम काय म्हणते? आज देते ना, दुपारचं देत आहे. ठीक आहे सर. सुरवंशी मॅडमला पाठवतो. ठीक आहे. मला देतो. द्या ना सर. मॅडम आज पाठवतो तो पुढचा विषय आहे. ऐका, झाला विषय ह्या पद्धतीने. दुसरा विषय ज्याच्यावर मी निर्णय दिले ते आल्टा पालटसाठी आहे. ते जनकल्याणकारी कार्यालय आहे, आरोग्य विषय आहे, हायवेला टच आहे. इतर काढता येणारच नाही. आल्टा पालट जोपर्यंत झालेली तोपर्यंत देता येणार नाही, असं माझा निर्णय. त्याला मी अजूनही ठाम आहे. आणि त्याबाबत जर तुम्हाला काही शंका वाटते मी दिलेल्या निर्णयाविषयी, तर तुम्ही माननीय सीओ साहेबांकडे अपीलला जाऊ शकता. ते सुनावणी घेऊन बदलू शकता. मग तिथून ते करून घ्या ना. सर नाही हे विषय आहे का, हे कुंभार साहेब काय म्हणतात, हे ताबा आपल्या बदले असते 7-12 गट जागेवरच आहे. गट तर काय हलणार नाही. जेव्हा आमचं संबंधित सोय ह्यांचंच आणि मालक, मी मालक आहे 959. आमचं जर समजलं तर आता मला तर 959च पाहिजे. माझंच आहे. माझ्या नागो मंत्रालय बांधलं तरी मी पाडू शकतो माझ्या जागेत बांधलेली. हे तर दवाखाना मी गुडफेतमुळे जनकल्याणकारी. आणि तो विशेष म्हणजे हायवे टच आहे. तिथे ओपीडी बघा डेली. मला सांगितलं सूर्यवंशी मॅडमने की ह्या पत्रानुसार तुमचं काम नाही झालं तर ते सूर्यवंशी मॅडमने सांगितलं. तर त्यांनी मला सांगितलंय की तुम्ही लगेच जावा सिटी ऑफिसला आणि कंप्लेंट द्या. आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आणि शिवसाहेब गजानन पाटील यांच्या नावाने कंप्लेंट द्या म्हणून मला त्यांनी सांगितले. 10 मिनिटं दिली मला त्यांनी बोलायला. आणि ह्या मोजणीचं तुम्ही वारंवार सांगताना ह्याच्यात पुढचा कॉलम केलेला आहे त्यांनी